प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचे उपकार स्तुती असो. पुन्हा एक वार परमेश्वराने त्याच्या सानिध्यामध्ये, त्याच्या अस्तित्वामध्ये, त्यांनी निवडलेल्या सुंदर मंडळीमध्ये आणि आपण बसलेले इथं परमेश्वराचे सर्व भक्तगण, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. परमेश्वराचे आभार मानतो. विशेष करून टाके पास्टर साहेब, जॉन दादा, आमचे मामा, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की त्याने त्यांच्या माध्यमातून आणि तुमच्या माध्यमातून परत परमेश्वर पुन्हा एक वार आपल्या संगती बोलणार आहे. त्याच्या वचनातून आपण ऐकणार आहोत आणि आपण प्रार्थना करू. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला सहाय्य कुठून येईल? आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याचपासून मला सहाय्य येते. सामर्थ्यवान परमेश्वरा, पुन्हा एक वार तुझ्या चरणाजवळ, तुझ्या सानिध्यामध्ये, तुझ्या वचनामध्ये, तुझ्या निवडलेल्या मंडळीमध्ये आणि तू नेमून दिलेला समय आणि तू नेमून दिलेली वेळ, तू नेमून दिलेली प्रार्थना, तू नेमून दिलेलं वचन, याच्यामध्ये आम्ही आलोत म्हणून तुझे उपकार मानतो. होणारं वचन तू आशीर्वादित कर. समजणारं अंतःकरण, ऐकणारे कान आणि शुद्ध रीतीने पाहणारे डोळे तू आम्हाला प्रदान कर. आमची दृष्टी परमेश्वर आमची निर्मळ कर आणि तुझ्या सेवेसाठी आम्हाला सिद्ध कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. पुन्हा एक वार आपण या वचनाकडे येऊया. आपण एक सुरुवातीचं एक वचन ऐकू. आपण निर्गम 33 आणि 20-21 वाचलं तर बरं होईल. निर्गम 33. निर्गम 33. तरी पण तो म्हणाला की तुला माझे मुख पावणार नाही, कारण माझे मुख पाहिजे कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही. परमेश्वर म्हणाला, माझ्यापाशी एक जागा आहे, येथे ह्या खडकावर उभा राहा. बस, थँक्यू. हे बघा बरंच निघालंय. बरोबर आहे. हो, थँक्यू. परमेश्वराला, माझ्याकडे एक जागा आहे, येथे ह्या खडकावर उभा राहा. असे होईल की माझे तेज जवळून चालले असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवीन. मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकेल. सर्व संकटामध्ये, सर्व वाईट परिस्थितीमध्ये परमेश्वर आम्हाला काय करतो? सांभाळतो. आणि कोणाला सांभाळतो? जे परमेश्वराच्या स्वाधीन आहेत, परमेश्वराच्या अधीन आहेत आणि विशेष म्हणजे पापापासून दूर आहेत, अशांसाठी परमेश्वर म्हणतो. आणि आजचा विषय आपला आहे पाप. पाप हे आमची सार्वकालिक जीवनाकडे चालणारी जी वाटचाल आहे ती थांबवतो, त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स आणतो, त्याच्यामध्ये काय करतो? अडथळे निर्माण करतो. मग ह्या पापामुळे कुटुंबामध्ये अशांतता निर्माण होते. आता अशांतता म्हटल्यानंतर कशा प्रकारची अशांतता असते? त्याचं कारण असतं पाप. आता अशांतता, अनेक प्रकारची अशांतता आहे की कुटुंबामध्ये प्रॉस्पेरिटी नाही, बरकता नाही, कुटुंबामध्ये शांतता नाही, कुटुंबामध्ये प्रेम नाही, कुटुंबामध्ये इंटिग्रिटी म्हणजे एकता नाही, कुटुंबामध्ये एकमेकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार बदललेला आहे. संशय वृत्तीने आणि स्वार्थी वृत्तीने कुटुंब निर्माण झालेले आहेत. काही असे कुटुंब परमेश्वराने निर्माण केले नाहीत. तर परमेश्वराने चांगल्या प्रतीचं मनुष्य निर्माण केला, परंतु तो पापात पडल्यामुळे काय झालं की कुटुंबाची वाताहात झाली आहे ना. म्हणून पाप काय हे आम्हाला सर्वप्रथम समजलं पाहिजे. आम्हाला जर आमच्या घरामध्ये शांतता पाहिजे असेल, आमच्या घरामध्ये आरोग्य पाहिजे असेल, आमच्या घरामध्ये बरकता पाहिजे असेल, आमच्या घरामध्ये शांती पाहिजे असेल, आमच्या घरामध्ये आनंद पाहिजे असेल, आमच्या घरामध्ये प्रीती पाहिजे असेल आणि आमच्या घरामध्ये आध्यात्मिक ज्याला आम्ही स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट म्हणतो, ती जर पाहिजे असेल तर मग आम्हाला हे पाप सर्वप्रथम समजलं पाहिजे. पाप म्हणजे काय? बघा, याकोब 4:17 मध्ये त्याचा उल्लेख केलाय की
पाप म्हणजे काय? चांगले करणे कळत असूनही, चांगले करणे कळत असूनही जो ते करत नाही, जो ते करत नाही ते त्याचं पाप आहे. आता चांगलं म्हणजे काय? आम्ही सकाळी उठल्यापासून तर सकाळपर्यंत चांगलंच करतो, आहे ना, असा आमचा ग्रह आहे, नाही का? चांगलं करतो, पण ह्या चांगले करण्यामध्ये आम्ही आमचा स्वार्थ पाहतो, है ना, आम्ही आमचा स्वार्थ पाहतो. माझं कुटुंब डेव्हलप झालं पाहिजे, माझ्या कुटुंबाचा विकास झाला पाहिजे, मलाच ते मिळाले पाहिजेत, आणि अशा पद्धतीने आमचं जीवनमान आम्ही जगत असतो. आणि ते आम्ही काय करतो, आम्हाला हे समजत नाही. आणि पाप, आणि जो कोणी पाप करतो, पापाचे फार मोठाले प्रकार आहेत. जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो. स्वैराचार म्हणजे माहिती का? स्वैराचार बघा, पहिले योहान 3 अध्याय 4 वचन वाचा. पहिले योहान 3 अध्याय 4 वचन. स्वैराचार. आणि पापाला काय चालतं बरं का? पण पापाला तुम्हाला सगळ्यात पहिलं सांगतो, दारू चालल, बिडी चालल, सिगरेट चालल, तंबाखू चालल, शिव्या देणं चालल, घात करणं चालल, खून करणं चालल. परमेश्वराच्या 10 आज्ञा मोडणं म्हणजे स्वैराचार. पहिली आज्ञा, मी परमेश्वर तुझा देव आहे, माझ्या समोर तुला अन्य देव नसावे. दुसरी आज्ञा, कोरीव मूर्ती करून तिला भजू नको, तिच्या पाया पडू नको. तिसरी आज्ञा, देवाचं नाव व्यर्थ घेऊ नको. चौथी आज्ञा, शाब्बात दिवस पवित्रपणे पाळ. पाचवी आज्ञा, आपल्या आईबापाचा सन्मान कर, है ना. सहावी आज्ञा, खून करू नको. सातवी आज्ञा, व्यभिचार करू नको. आठवी आज्ञा, चोरी करू नको. नववी आज्ञा, खोटी साक्ष देऊ नको. आणि 10वी आज्ञा, आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ. इथंच मनुष्य फसतो 10व्या आज्ञेमध्ये. ह्याच्यामध्ये सगळं कन्क्लुडन झालं असं आहे. आणि मग प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला मोह होतो, आणि मग आम्ही काय करतो? स्वैराचार करतो. आणि स्वैराचार करायला आम्ही एकटेच नसतो, स्वैराचार करायला आम्हाला दुसरे साथीदार पण असतात, है ना. दुसरे साथीदार, ज्याप्रमाणे ज्याचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये लोकऋषी वर्तमान याचा 16वा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये केलाय. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता, आणि तो बघा काय करायचा, ख्याली खुशाली करायचा, थाटामाटाने राहायचा. ख्याली खुशाली मनुष्य एकटा करत नाही. कधी मनुष्य एकटा ख्याली खुशाली करत नाही. त्याला मित्र असतात, मित्राबरोबर बसतो, नाही का. पहा ते वचन पहा बरं, एक दोन वचन वाचू आपण. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता, तो जांभळी व तलम वस्त्रे घालीत असे, आणि दररोज थाटामाटाने खुशाली करत असे. दररोज थाटामाटाने ख्याली खुशाली म्हणजे मित्रमंडळ. ज्याप्रमाणे उधाळा पुत्र गेला, आपल्या बापाची संपत्ती घेतली, आणि त्याला अनेक मित्र भेटले, आहे ना. मग मित्रामध्ये त्यांनी काय केलं? जीवाची मुंबई केली. मनाला वाटेल तसा तो वागला, आणि मग नंतर काय झालं? त्याच्याकडची संपत्ती संपली आणि त्याचे मित्र त्याला सोडून गेले, असं म्हटलंय त्याच्यामध्ये. याचा अर्थ की ख्याली खुशाली हा माणूस एकटा करत नाही, आणि स्वैराचार देखील, ह्या सगळ्या गोष्टी स्वैराचारामध्ये आहेत. म्हणून जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो. बघा, पहिले योहान 3 अध्याय आणि 4 वचन काय म्हटले पहा. जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करीतो, कारण पाप स्वैराचार आहे. कारण पाप स्वैराचार आहे. आणि हे स्वैराचार ज्यावेळेस आमच्या कुटुंबामध्ये शिरतो, आमच्या समाजामध्ये शिरतो, आमच्या कम्युनिटीमध्ये शिरतो, आणि स्वतः आमच्यामध्ये शिरतो, त्यावेळेस आम्ही साहजिकच काय करतो? परमेश्वराच्या संगतीपासून, त्याच्या फेलोशिप पासून, विशेष करून त्याच्या वचनापासून, त्यांनी दिलेल्या आज्ञा, त्यांनी राखून दिलेलं आम्हाला जे काही शेत आहे, जे कॅम्पस आहे, ज्याला आम्ही कंपाऊंड म्हणतो, नाही का, त्याच्या हद्दीच्या बाहेर आम्ही जातो, आणि मग आम्हाला सैतान काय करतो? गिळकृत करतो. सैतानाने आमच्यावर एकदा शिक्का मारल्यानंतर मग तो मनुष्य सहसा परत येत नाही, कारण त्याची पकड इतकी भयंकर आहे. त्याची पकड त्याला सर्व गोष्टींनी, पापाने तो काय करतो? वेष्टून टाकतो. म्हणून आम्हाला या ठिकाणी हे पाप समजलं पाहिजे. पाप करणं म्हणजे देवाविरुद्ध बंड करणं. बंड करणं म्हणजे बंडखोरी करणं. ज्याप्रमाणे स्वर्गामध्ये पहिलं युद्ध झालं, नाही का, लुसिफरने परमेश्वराविरुद्ध बंड केलं, आहे ना. आणि मग तिथं बंड झालं, मग त्याला ते खाली टाकण्यात आलं. बंड करणं म्हणजे देवाच्या विरुद्ध वागणं, देवाच्या विरुद्ध बोलणं, मसलती करणं, मसलत. आणि म्हणून परमेश्वराने पवित्र शास्त्रामध्ये दाविदाच्या माध्यमातून आम्हाला पहिल्या स्तोत्रामध्ये सांगितलं की जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनाच्या मार्गामध्ये उभा राहत नाही,
निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रामध्ये रमतो आणि त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस डे आणि नाईट मनन करतो, तो धन्य. धन्य म्हणजे तो आशीर्वादित. पण या आशीर्वादाला जो मुक्तो, या आशीर्वादापासून या आशीर्वादाला तो डिनाय करतो, तुच्छ लेखतो, तो पाप करतो. म्हणून या ठिकाणी असं म्हटलंय की पाप करणं म्हणजे देवाविरुद्ध बंड करणं, देवानी आखून दिलेल्या मर्यादा ओलांडणं, लिमिटेशन, आउट ऑफ लिमिटेशन जाणं. ज्याप्रमाणे आदाम हवेला परमेश्वराने यादेन बागेमध्ये ठेवलं आणि आदामाला काय सांगितलं की सर्व झाडाचे फळ खा, यथेच्छ खा. यथेच्छ म्हणजे ऐच्छिक. आणि या ठिकाणी पण परमेश्वराने ऑप्शनल आम्हाला आज ठेवलंय आणि त्यावेळेस ऑप्शनल ठेवलंय. सगळ्या झाडाचे फळ खा, पण मधल्या झाडाचं फळ खाऊ नको आणि त्याला स्पर्श करू नको, ते खाऊ नको. खाशील तर त्या दिवशी तू खास मरशील. हे लिमिटेशन, ही मर्यादा. आणि ही मर्यादा हवेच्या माध्यमातून ओलांडली गेली. ओलांडली गेली म्हणजे काय केलं? नियम तोडला. रेड सिग्नल चालू असताना गाडी घालून झाली. मग पोलीस काय करतो? फोटो काढतो आणि आता जी आधुनिकता आहे ते आमच्या अकाउंटवरून पैसे कट होतात किंवा दंड होतो किंवा कोर्टामध्ये बोलवलं जातं. सेम थिंग. त्याचप्रमाणे देवाची आज्ञा मोडणे, मर्यादा तोडणे, याला काय म्हटलं जातं? पाप. आणि पाप पुढे दिसून येतं. हे पाप दिसतं आम्हाला, हे दिसून येतं. कशा प्रकारे दिसून येतं बघा की पहिले योहान 2 अध्याय आणि 16 वचनामध्ये, मोठ्याने वाचलं तर वर होईल. पहिले योहान 2 अध्याय 16 वचन. कारण जगात जे सर्व आहे, कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना. हा, ते म्हणजे देहाची वासना. देहाची वासना म्हणजे शरीराला आवडेल ते. मला आज हे खायचंय, मला आज हे पाहिजे, माझ्या शरीराला जे काही सुखकारक मिळेल, नाही का, या वासना आहेत आमच्या. जे शरीराला आवडेल ते घेणं किंवा त्याची प्राप्ती करणं म्हणजे पाप आहे, नाही का, देहाची वासना. आता याच्यासाठी एक वचन परमेश्वराने आम्हाला दिलंय की गलतीकारास पत्र 6 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये म्हटलंय, मनुष्य जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो आपल्या देह स्वभावासाठी पेरतो, काय करतो? जो आपल्या देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचं पीक मिळेल. कशाचं पीक मिळेल? नाशाचं. आणि जो आपल्या आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. पण या ठिकाणी फजिती अशी होती की आमचं या ठिकाणी दिसून येते की आमचं जे जगात सर्व जग आहे ते म्हणजे देहाची वासना. हे देहाची वासना आमच्याच्याने डिनाय करवत नाही किंवा आम्ही त्याला नाकारू शकत नाही. आम्ही आत्मिक जीवन स्वीकारू शकत नाही. कारण का? ह्या सर्व गोष्टी न मिळण्यासाठी, परमेश्वराकडच्या आशीर्वादाच्या देणग्या ज्या आहेत, जे गिफ्ट आहेत, ते न मिळण्यासाठी आमच्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये एक व्यक्ती उभा आहे. त्याचं नाव आहे सैतान. आणि सैतान या गोष्टी आम्हाला मिळू शकत नाही. कारण आमचं मन ज्यावेळेस आशक्त होतं, आशक्त म्हणजे मन आशक्त कधी होतं? ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या वचनापासून दूर जातो. परमेश्वराचा आशीर्वादाचा जो वर्षाव आहे, जे शावर आहे ना, आता शावर खाली आंघोळ करतात लोक, आहे ना, ते शावर खाली पाणी सुटले, हा जर बाजूला गेला साबण लावून तर त्याच्या अंगावर पाणी पडेल का? नाही. सेम थिंग. त्याप्रमाणे काय होतं की परमेश्वराचा आशीर्वादाचं शावर आहे, जे निरंतर, सस्टेनेबल, कन्सिस्टंट अँड परसिस्टंट, नाही का, निरंतर म्हणजे स्थायी स्वरूपामध्ये चालू असतं. आणि त्या आशीर्वादापासून ज्यावेळेस आम्ही लांब जातो त्यावेळेस मग सैतान आमच्यावर घाला करतो. मग या ठिकाणी काय म्हटलंय की परमेश्वराच्या पासून आमची संगती दूर होते. म्हणून कारण जगात जे आहे सर्व देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाही तर जगापासून आहेत. जगापासून म्हटल्यानंतर काय? असं परमेश्वराने याकोबाच्या पत्रात सांगितलं, जगाशी मैत्री म्हणजे परमेश्वराशी वैर. आणि परमेश्वराशी वैर केल्यानंतर आम्हाला सार्वकालिक जीवन कधी मिळणार नाही, नेव्हर, कधीच मिळणार नाही. म्हणून आम्हाला हे पापाच्या संदर्भामध्ये पाहिलेलं असलेल्या सर्व गोष्टी आम्हाला फार महत्वाच्या आहेत. आणि विशेष म्हणजे या सर्व गोष्टी कुठं साठल्या जातात?
वाईट गोष्टी आमच्या कुठं साठल्या जातात? सर्व वाईट गोष्टी आमच्या अंतःकरणामध्ये साठल्या जातात आणि अंतःकरणामधून मग त्या आमच्या शरीरामध्ये पर्क्युलेट होतात. मग सगळ्या प्रकारच्या वासना आमच्यामध्ये निर्माण होतात. देहाची वासना, मग तुमचे जेवणाची असेल, मग शक्तीची असेल, तुम्हाला संपत्तीची वासना असेल, जो हाव म्हणतो आम्ही लोभ, हा सर्व प्रकारचा लोभ आमच्या शरीरामध्ये तयार होतो आणि साहजिकच मग आम्ही काय करतो, सैतानाच्या आवडीप्रमाणे आम्ही आमचं कार्य करायला सुरुवात करतो. म्हणून परमेश्वराने आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये सावध केलंय. पवित्र शास्त्र हे आम्हाला पापापासून दूर ठेवण्यासाठी, सार्वकालिक जीवनामध्ये जाण्यासाठी परमेश्वराने नेमून दिलेला एक मार्ग आहे ना. म्हणून त्या पवित्र शास्त्रामध्ये, नीतिसूत्रामध्ये शलोमोन राजाने असं लिहून ठेवलंय नीतिसूत्र 4:23 मध्ये की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा तू आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर. विशेष म्हणजे स्पेशल, त्याच्याकडे जास्त करून लक्ष दे, आहे ना. बघा की कुटुंबामध्ये लेकरं जन्माला येतात, सर्व लेकरं सदृढ असतात असं काही नाही. एखादं लेकरू अशक्त असतं, आहे ना, ते वारंवार काय होतं, आजारी पडतं आणि डॉक्टर सांगतो की याच्यावर तुम्ही बारीक लक्ष ठेवा. ते मालन्यूट्रिट असू शकेल, कुपोषित असू शकेल, त्याचा आहार तुम्हाला निरंतर द्यावा लागेल, त्याच्याकडे तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल, त्याची तुम्हाला जोपासना करावं लागेल, आहे ना. आणि वेळोवेळी त्याला परमेश्वराचे डॉक्टरकडे जाऊन त्याची इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल. सेम थिंग त्याचप्रमाणे परमेश्वराने हे आमचं जे हृदय दिलंय, जे अंतःकरण दिलंय, हे देखील कसं आहे, काही कारणाने कुपोषित होतं, आहे ना. त्याच्यावर अनेक प्रकारच्या बाधा निर्माण होतात. म्हणून परमेश्वराने बघा एक वचन सांगितलं, इर्मया 17:9 मध्ये सांगितलं, इर्मया 17:9 मध्ये, हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रासलेलं आहे, त्याचा भेद कोणास समजेल. पहा बरं, हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो. पुढं प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून अंतर्याम पारखतो. आमचं अंतर्याम परमेश्वर पारखतो. म्हणून परमेश्वराने शलोमोनाच्या माध्यमातून नीतिसूत्रामध्ये सांगितलंय 4:23 मध्ये की तू आपल्या अंतःकरणाचं विशेष खास रक्षण कर, खास लक्ष ठेव. ज्याप्रमाणे तुझ्या त्या आजारी बाळावर, ज्याप्रमाणे तुझ्या त्या कधी पण आजारी पडलेल्या तुला परमेश्वराने दिलेल्या बाळावर तुझं लक्ष असतं, नाही का, बारकाईने लक्ष असतं, त्याप्रमाणे तू तुझ्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा सगळं सोडून दे, पण त्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर. कारण त्यातच काय आहे, जीवनाचा कोणचं जीवन, सार्वकालिक जीवन. या जीवनाला काय करता तुम्ही? या जीवनाचे हाड्या चालूच आहेत, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, नाही ना. हे संपलं, ते संपलं, आणि मग आम्हाला या जीवनामध्ये एवढा आनंद वाटत नाही. कारण आमचं जे शेवटलं स्थळ आहे, आमचं शेवटलं डेस्टिनेशन जे आहे ते कोणचं आहे, सार्वकालिक जीवन. परमेश्वराने नेमून दिलेली आमच्यासाठी जागा, जिथं ज्याचा उल्लेख परमेश्वराने फार सुंदरतेने पवित्र शास्त्रामध्ये केलाय. प्रगटीकरण 21वा अध्याय आणि त्याचे पहिले 4 वचन पहा बरं. नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नगरी नवी यरूशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजवलेली होती. आणि मी राजस्थानातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी, पहा देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे, त्याच्याबरोबर देव आपली वस्ती करेल. कोणाबरोबर? निवडलेल्या, ज्याचं अंतःकरण परमेश्वराने पारखलेलं आहे, त्याच्याबरोबर देव आपली काय करील? वस्ती करील. पुढे त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्या बरोबर राहील. पुढे एक फार सुंदर प्रॉमिस आहे, तो त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू. सर्व म्हणजे किती अश्रू? या जगामध्ये जगत असताना किती अश्रू आहेत. लेकराचं शिक्षण होत नाही, घरामध्ये आजारी माणसं आहेत,
घरामध्ये पोरीचं लग्न होईना, मुलाचं लग्न जमना, नोकरी लागना, असंख्य देर आर सो मेनी प्रॉब्लेम्स, लॉट ऑफ. हे सर्व अश्रू त्यावेळेस राहणार आहेत का? नाही. ते सर्व अश्रू तो काय करेल? पुसून टाकेन. हा, यापुढे मरण नाही, यापुढे मरण नाही, शोक नाही, कष्टही नाही, नो हार्डवर्क. हे सर्व परमेश्वराने आम्हाला देव केलंय. कशासाठी देव केलंय? की आमचं परमेश्वरावर असलेलं प्रेम आणि आमचं परमेश्वराबरोबर असलेली संगती. पण या संगतीपासून दूर आम्हाला कोण करताय? पाप करताय. म्हणून पापाकडे आमचं लक्ष पाहिजे की पाप हे आम्ही पाप करतो, मग ते जातो कुठं? मागच्या महिन्यात भांडण झालं, शिवीगाळी झाली, आमकं झालं, फलानं झालं, शिक्षा झाली, आमकं झालं, हे झालं, मग हे आम्ही बोललेलं जातं कुठं? हे पण आम्हाला माहिती पाहिजे ना. हे बोललेलं व्यर्थ जात नाही, हे बोललेलं व्यर्थ जात नाही. ते आमच्या हृदयावर लिहिलं जातं. याचा उल्लेख परमेश्वराने पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलं की आमचं पाप कुठे लिहिलं जातं? आम्ही बोलतो, आम्ही पाप करतो आणि विसरून जातो. मागच्या वर्षी काय झालं आम्हाला माहिती नाही, पण परमेश्वराकडे त्याची नोंद आहे ना. मग परमेश्वर काय करतो बघा, इर्माया 17:1 मध्ये काय म्हटले पहा. इर्माया 17:1. यहूदाचे पातक लोखंडी खचरणीने हिरकणीच्या टोकाने लिहिले आहे. त्याच्या हृदयपटावर त्याच्या वेद्यांच्या शृंगावर खोदलेले आहे. वेद्याच्या शृंगावर खोदलेले आहे. म्हणजे आमचं पाप हे मिटत नाही, वेद्यांच्या शृंगारावर पण खोदलं जातं. आमच्या हृदय पटल्यावर ते कशाने? लोखंडी खचरणीने, हिरकणीच्या टोकाने हे आमच्या हृदयावर लिहिलं. हे आम्ही कधी विसरलं नाही पाहिजे. ते बुजत नाही आणि त्याचा फार वेगळ्या प्रकारे आम्ही हे करतो नाही का, ते पातक पुसलं जावं म्हणून आम्ही त्याने प्रकारे प्रयत्न करतो. अनेक प्रकारचे आम्ही नवस करतो, अनेक प्रकारे आम्ही परमेश्वराच्या दृष्टिकोनातून जे नको करायला पाहिजे पाप धुण्यासाठी तेच करतो आणि जे करायला पाहिजे ते आम्ही करत नाही. काय करतो आम्ही बघा, तर तू आपणास खाराने धुतले. इर्माया 2:22 मध्ये असं म्हटलंय, तर तू आपणास खाराने धुतले व आपणास पुष्कळ असा साबण लावला, तरी माझ्या दृष्टीने, कोणाच्या दृष्टीने? परमेश्वराच्या दृष्टीने जे होतं ते फार कठीण असतं ते. तरी माझ्या दृष्टीने तुझ्या पापाचा डाग तसाच राहील. जास्त येडे चाळे करायचे नाही, स्वतःच्या मनाने करायचं नाही. पाप अंतःकरणामध्ये लिहिले, अंतःकरणावर लिहिले, हृदय पाटलावर लिहिले. आम्ही काय करतो? वर साबणाने धुतो. रात्रभर निरम्याच्या पाण्यामध्ये भिजत पड, वॉशिंग मशीन चांगले दगडान आणि त्यांनी रात्रभर घाशीत वळ, दिवसभर घाशीत वळ, पण तो डाग तसाच राहील. हा गैरसमज काढून टाकायचा आमच्या मनातला. हा मनातला गैरसमज आहे की मी आता शुद्ध झालो, मी आंघोळ करून आलो, मी इकडे गेलो, मी तिकडे गेलो. पण परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय आणि पश्चाताप केल्याशिवाय आमचा पापाचा डाग जात नाही. कारण ह्याचं जिवंत लक्षण किंवा त्याचं जिवंत चिन्ह आम्हाला परमेश्वराने दिले की पश्चातापाशिवाय स्वर्गाचं राज्य आम्हाला मिळत नाही. खऱ्या मनाने आणि आम्ही पश्चाताप केला पाहिजे. आणि पश्चाताप करणं म्हणजे पुन्हा त्या पापापासून दूर जाणं, पुन्हा ती गोष्ट नाही करणं. चांगले करणे कळत असूनही जो ते करत नाही ते त्याचा पाप. एकदा समजलं चांगलं करायचंय तर चांगलं, निरंतर चांगलं करत राहायचं. म्हणून आम्हाला हे पापाच्या संदर्भामध्ये फार चांगल्या रीतीने लक्ष द्यायला पाहिजे. आणि पाप माणसावर टपून राहतं. आम्हाला काय वाटतं, आम्ही आमचं नित्य नियमचं रोजंदारी किंवा आमचं जे दैनंदिन जीवन, आमचं जे आमची जीवनशैली आहे, दिनचर्या आहे, आम्ही ती करीत राहतो. पण ह्या सर्व गोष्टीमध्ये पाप आमच्यावर टपून राहतं. कधी याला मी गुतड्यात करेन, कधी याला मी फसवल, कधी मी याला हे करल, अशा पद्धतीने पाप टपून राहतं. त्याचा उल्लेख परमेश्वराने उत्पत्ती 4:7 मध्ये केलाय. असं म्हटलंय, तू बरे केलेस, तू बरे केलेस तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? चांगले केल्यावरच आनंद वाटतो. आतापर्यंत पाहिलं का, मोठं भांडण झालंय, शिवाय दिलं तर त्या माणसाला आनंद झालाय, त्याच्या चेहऱ्यावर आनंद. रागिष्ट माणूस रागिष्ट दिसणार, आनंदी माणूस आनंदी दिसणार. आणि विशेष म्हणजे 2 आनंद आहेत, जगाच्या आनंदामधला माणूस आणि परमेश्वराच्या आनंदामधला माणूस.
हे आम्हाला समजलं पाहिजे. परमेश्वराचा आनंद ज्यावेळेस आम्हाला प्राप्त होतो त्यावेळेस आमचं अंतःकरण उडलं असतं, आहे ना. आणि आमचं अंतःकरण उडलं असलं म्हणजे आमच्या हातून काय होतं, सत्कर्म होतात, सत्कर्म होतात. म्हणून परमेश्वराने सांगितलंय तुमचा प्रकाश, तुमचा प्रकाश, तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की तुमचे सत्कर्म पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचं हा आनंद, परमेश्वराच्या स्वर्गातील पित्याचा गौरव झालेला आनंद आणि जगामधला आनंद याच्यामध्ये फार फरक आहे. म्हणून आम्हाला ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत की आमचा आनंद आणि आम्हाला परमेश्वराच्या संदर्भामध्ये आम्हाला हे समजलं पाहिजे की आमचं पाप कुठे लिहिलं जातं. जर आमचं पाप आमच्या हृदयावर लिहिलं जातं आमचं हृदय कधीच उल्लसित होणार नाही. म्हणून त्याचा उल्लेख परमेश्वराने केलाय. परमेश्वर हृदय चालतो, हृदय चालतो. चाळण माहिती असेल तुम्हाला, आहे ना. काही काही गोष्टी आम्हाला समजल्या पाहिजेत. बघा, आमच्या घरामध्ये पापाच्या बद्दल जर आम्हाला भीती वाटायची असेल तर मग आम्हाला काही गोष्टी समजल्या पाहिजेत. कशा समजल्या पाहिजेत? चाळण हातात घेतल्यानंतर आम्हाला हे वचन आठवलं पाहिजे, यिर्मया 9:17, हृदय हे सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रासलेलं आहे ना. त्याचा भेद कोणाला समजल, आहे ना. आणि परमेश्वर ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे परमेश्वराकडे देण्यास वेतन आहे. तो आमचं हृदय चालतो, आमचं अंतःकरण पारखतो. म्हणून आम्हाला या गोष्टी समजल्या. एक गोष्ट चाळण. दुसरी गोष्ट, आम्हाला आमच्या घरामध्ये सूप आहे ना, सूप दिसलं की धक्का बसला पाहिजे. आता सूप म्हणजे ते दुसरं सूप नाही बरं का, खायचं सूप नाही. सूप म्हणजे आमच्या पाकडनं. बघा, त्याचा उल्लेख परमेश्वराने मत्ते 3:12 मध्ये केलाय. काय म्हटलं की त्याच्या हातामध्ये त्याचं सूप आहे, तो आपले खळे अगदी निर्मळ करेल आणि भूस मात्र न विझणाऱ्या अग्नीमध्ये टाकून देईल. पहा बरं, आहे का? या गोष्टी आमच्या घरामध्ये आहेत. काय काय हुशारपणा दिला आम्हाला परमेश्वराने, कुठं कुठं सावध केलं परमेश्वर. पापाच्या संदर्भामध्ये राहण्यासाठी, जागृत राहण्यासाठी परमेश्वराने आम्हाला आमच्या घरातल्या वस्तू देखील दाखवून ठेवलेल्या आहेत. मत्ते 3:12. त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू पोटाला साठवी, पण भूस न विजत्या अग्नीने जाळून टाकेल. आहे ना. न विजत्या अग्नी म्हणजे सार्वकालिक अग्नी, सार्वकालिक. म्हणून आम्हाला या गोष्टी. तिसरी गोष्ट आमच्या लक्षात आलं पाहिजे की आम्हाला कुऱ्हाड म्हटली की आमच्या अंगावर काटा फुटला पाहिजे. कुऱ्हाडीचा पण उल्लेख परमेश्वराने पवित्र शास्त्रामध्ये केलाय. मत्ते 3:10 मध्ये त्याचा उल्लेख आहे. आता तर झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवली आहे आणि जे जे झाड चांगले फळ म्हणजे चांगले करत असूनही जो ते करत नाही ते त्याचं पाप आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नी टाकले जाईल. बरोबर. ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. चौथी गोष्ट की आम्हाला ओळंबा लक्षात आहे. ओळंबा माहिती आहे? बघा, आमोस 7:7 मध्ये त्याचा उल्लेख केलाय. आमोस 7:7 मध्ये फार सुंदर उल्लेख केलाय. आमोस 7:7. त्याने मला दाखवले तो पहा, ओळंबा लावून बांधलेल्या भिंतीवर प्रभू उभा आहे. ओळंबा लावून लावलेल्या भिंतीवर प्रभू उभा आहे. अजून त्याच्या हातात ओळंबा आहे. परमेश्वर म्हणाला, आमोसा तुला काय दिसते? मी म्हणालो ओळंबा. प्रभू म्हणाला, पहा, माझे लोक इस्रायल यांच्यामध्ये मी ओळंबा धरितो. ओळंब्याचं कारण काय? जे ओळंब्याच्या आत आहे ते परमेश्वराचे. ओळंब्याच्या बाहेर गेल्यावर गवंडी त्याच्या थापीने छाटून तो बाजूला करतो आणि ते कुठे जातं? मग त्याला देखील परमेश्वराने सार्वकालिक अग्नीचा हेतू दिलाय. मी यापुढे त्यांची गय करणार नाही. पापी माणसाची परमेश्वर गय करणार नाही, कारण नीती माणसाला परमेश्वराने राखून ठेवले, अनितीमान माणसाला न्यायासाठी परमेश्वराने हे केलं. बघा, त्याचा उल्लेख मला वाटतं पेत्राचं 2रं पत्र आणि 2रा अध्याय 9व्या वचनामध्ये असेल.
दुसरा अध्याय 9. भक्तिमान लोकांना परीक्षेत कसे सोडवावे भक्तिमान लोकांना परीक्षेतून कसे सोडवावे व अनितिमान माणसांना शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे प्रभूला कळतं. शिक्षा भोगीत बर का, म्हणजे या भूतलावर जरी असेल तर शिक्षा भोगत राहील. न्यायाच्या दिवसापर्यंत त्याला राखून ठेवलंय. न्यायाच्या दिवस ज्यावेळेस तेव्हा त्याला परत तिथं उभा राहावं लागेल. आणि भक्तिमान लोकांना संकटातून, परीक्षेतून, मोहातून, जगिक दृष्टिकोनातून चाललेल्या सर्व वाईट घडामोडीतून कशा प्रकारे सोडवय हे परमेश्वराला समजतं. म्हणून पाप आम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टीकडे जाऊ देत नाही. म्हणून पापाकडे आम्ही जास्त लक्ष केलं पाहिजे. आणि पाप माणसावर टपून बसतं. मागाशी म्हटलं नाही का, तू बरे केलेस तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय, आणि तू बरे नाही केलेस तर पाप दाराशी टपू नये, त्याचा रोग तुझ्यावर आहे, करिता तू त्याला दाबत. हे परमेश्वराने आम्हाला सांगून, कारण परमेश्वर म्हणतं मी तुला निर्माण केले. परमेश्वराने मनुष्य प्राणी कशाच्या स्वरूपाचा निर्माण केला? स्वतःच्या स्वरूपाचा निर्माण केला. म्हणून आमची प्रतिमा सैतानाबरोबर मॅच नाही व्हायला पाहिजे, की सैतानाला परमेश्वराने शेवटी काय केलंय? अग्निकुंड दाखवले. म्हणून आम्ही बरं ते करावं. पाप आमच्यावर टपून राहतं म्हणून आम्ही त्याला दाबतो. पाप माणसावर संधी साधतं. संधी म्हणजे संधी बघा, आता काही लोक संधी साधतात बघा, की ग्रामीण भागामध्ये घरकुलाची योजना येते ना, दॅट्स एक वन ऑपॉर्च्युनिटी. पण त्याच्यामध्ये पटकन उडी मारतो कोण? जो वशिलावाला आहे, जो असा आहे, तो सरपंचा जवळचा आहे, ज्याच्याकडे दारिद्र्य रेषेचा कार्ड नाही तो देखील त्याच्यामध्ये उडी मारतो आणि गरीब तसाच राहतो. सेम थिंग. त्याच प्रकारे पाप माणसावर काय करतं? हे पाप आहे ना, माणसाची संधी साधतं. संधी, याला मी कसा गिळकूत करीन, याला मी कसा ह्याच्यावर मी शिक्का मारायचा प्रयत्न, याला माझ्या काब्जात, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या फॅमिलीमध्ये, माझ्या समूहामध्ये कसा आणेल, त्यासाठी पाप काय करतं? माणसावर संधी साधतं. रोमकरास पत्र 7 अध्याय 8 ते 11 वचन वाचा. रोमकरास पत्र 7 अध्याय 8 ते 11 वचन. पापाने संधी साधून ह्या आज्ञेच्या योगे माझ्यामध्ये सर्व प्रकारचा लोभ निर्माण केला होता, कारण नियमशास्त्रा वाचून पाप निर्जीव आहे. कारण पापाने आज्ञेच्या योगे संधी साधून मला फसवले व तिच्या योगे मला ठार केले. पापात पडणं म्हणजे ठार होणं. ठार कसं? म्हणजे मरतो आपण असं नाही, पण आध्यात्मिक जीवनामध्ये आमचं मरण होतं. आध्यात्मिक, स्पिरिच्युअल लाईफ, आध्यात्मिक जीवन, त्याच्यामध्ये आमचं मरण झाल्यानंतर मग जगातल्या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळतील. आमचं आध्यात्मिक मरण ज्यावेळेस होतं त्यावेळेस जगातल्या सर्व चांगल्या गोष्टी आम्हाला मिळतील. सैतान आम्हाला सगळ्या गोष्टी पुरवेल. बघा, आज कुठेही बी सैतानी कार्याला वेळ भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, लोक भरपूर आहेत, दान धर्म करणारे भरपूर आहेत, आणि त्याच्यामध्ये सहभागी होणारे पण लोक भरपूर आहेत, जे आम्ही रोज आमच्या दैनंदिन जीवनामध्ये बघत असतो. की आता ह्या दिवसामध्ये सगळ्या गोष्टी चालतील नाही का. आता पुष्कळ लोक कुठं कुठं जातील, कशा प्रकारे त्यांचं कार्य करतील. म्हणजे चांगल्या गोष्टीला परमेश्वराने चांगली गोष्ट राखून ठेवली. चांगल्या गोष्टीमध्ये वाईट गोष्टी येऊ देत नाही, आणि परमेश्वराला भेसळ चालत नाही. म्हणून आमचं अंतःकरण फार शुद्ध पाहिजे, निर्मळ पाहिजे. म्हणून बघा, 51 स्तोत्रामध्ये दावीद राजा काय म्हणतो बघा, पहिले 4 वचन. 51 स्तोत्र 51. हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. क्या बात आहे. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. पुढं. कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. माझे पाप माझ्या पुढं नित्य आहे. पुढं. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे.
तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे, म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवाडा करशील तेव्हा निष्पृह ठरशील. त्याच्या पुढचे 2 वचन महत्वाचे आहेत. पहा मी जन्माचाच पापी आहे. पहा मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भ धारण केले तेव्हाचाच मी पापी आहे. पुढं पहा अंतर्यामाची सत्यता तुला पहा अंतर्यामाची सत्यता तुला आवडते. तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. ज्यावेळेस आम्ही या ज्ञानापासून दूर जातो, ज्यावेळेस आम्हाला एक परमेश्वराचं अद्भुत ज्ञान आमच्यापासून दूर जातं, त्यावेळेस आमचा नाश होतो. Yes. है ना. म्हणजे होशे 4:6 मध्ये काय लिहिलं पाहा. होशे 4:6. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा आवेर केला म्हणून मीही तुझा आवेर करेन. म्हणजे अर्थात मी याजकाचे काम तुला करू देणार नाही. तू आपल्या देवाचे धर्मशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलास विसरेन. फार कठीण गोष्ट आहे. तू माझे धर्मशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलांस विसरेन, तुझ्या संततीस विसरेन. हे अंडरलाईन केलं पाहिजे. तू माझ्या ज्ञानाचा, तू माझ्या नियमशास्त्राचा, तू माझ्या वचनाचा, मी दिलेल्या आज्ञाचा, मी घालून दिलेल्या विधीचा तू काय केलास? अवेर केलास, त्याला तुच्छ लेखलस. म्हणून मी तुझ्या लेकरा बाळाचा काय करेन? विसर पडेन. आणि ज्यावेळेस परमेश्वर आमच्या लेकरा बाळाला विसरतो, त्यावेळेस लेकरांची अवस्था तुम्ही पाहिली असाल. आठवड्यातून 2दा पोलीस स्टेशन, चोऱ्या माऱ्या, खून, लबाड्या, दारूबाजी, टिंगलबाजी, ज्या काही वाईट गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख गलतीकारास पत्र 5वा अध्याय 19व्या वचनामध्ये केलेलं बघा. देहाची कर्मे तर उघड आहेत. हे असंच येत नाही आमच्याकडं. परमेश्वर आमच्यावर काही वाईट गोष्टी लादत नाही. हे आमच्यामुळे आम्हाला येतात. हे आम्हाला समजलं पाहिजे. देहाची कर्मे तर कारण देहाची कर्मे उघड आहे. ती ही जार कर्म, अशुद्धपना, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, भेद, पुठी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगीलपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते ते आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वचन मिळणार नाही. नेव्हर से, कधीच मिळणार नाही. अशी कर्मे करणाऱ्यांना का? तर तू माझं धर्मशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलांना विसर. ज्यावेळेस परमेश्वर आमच्या मुलांना विसरतो त्यावेळेस ती ह्या मार्गाने जातात. सो दॅट म्हणून आम्हाला परमेश्वराचं नियमशास्त्र समजलं पाहिजे. ज्ञानाच्या अभावे माझ्या लोकांचा, परमेश्वर म्हणतो त्याच्या नाही, सैतानाच्या लोकांचा नाही, ज्ञानाच्या अभावे माझ्या लोकांचा नाश झाला आहे. माझ्या ते ज्ञान कोणचं? उत्पत्तीपासून तर प्रगटीकरणापर्यंत असलेलं सखोल ज्ञान, हे परमेश्वराच्या सानिध्यात मध्ये असलेलं ज्ञान ज्यावेळेस आम्हाला मिळत नाही त्यावेळेस मग आमचा आणि आमच्या कुटुंबाचा, लेकरा बाळाचा नाश होतो. म्हणजेच मी तुला याजकाचे काम करू दे ना. याजक म्हणजे मी नाही इथं. याजक म्हणजे प्रत्येक आई वडील आपल्या कुटुंबामध्ये तो त्या घराचा याजक आहे ना, तो याजक आहे. म्हणून त्याचा उल्लेख परमेश्वराने त्यांनी कसं राहावं, कशा पद्धतीने त्याचं जीवन व्यतीत करावं याचा उल्लेख परमेश्वराने त्याला दाखवून दिलाय. जो अनुवाद 6 मध्ये 5 आणि 6व्या वचनामध्ये बघा. अनुवाद 6, 5 आणि 6. ही फार सिरियस गोष्ट आहे. ही बरेच लोक यापासून दूर जातात आणि मग परमेश्वराला दोष देत बसतात. तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे, बजावून बरं का, बजावून म्हणजे असं गपचिप नाही, कानात नाही सांगितलं. ज्याप्रमाणे आमच्या घरामध्ये एखादं कार्य होतं आहे ना, हळद होती, गपचिप होती का? नाही. लग्न गपचिप होतं का? बँड लावला जातो. आता तर डीजे लावते. सगळ्यात जास्त खर्च डीजेवर होतो आहे ना. वाजवत, गाजवत, नाचत, बागडत परमेश्वर होतं ह्या गोष्टी मी तुला आज
बजावून सांगत आहे त्या तू आपल्या हृदयात ठसव. हृदयात ठसव, कारण हृदय हे सर्वात कपटी आहे. हृदयाचा भेद करून हृदयात ठसव आणि तू त्या आपल्या आणि तू त्या आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंब बिंब म्हणजे रट्टा मार. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार पुन्हा दिसतो, तो मला संत पाणी येतो, तो माझा जीव ताजा तवान करतो, तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवतो. मृत्यू छायाच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्या अरिष्टात भिडणार नाही, कारण तू मजबूर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूच्या देखत मज पुढे तात वाढीतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व द्या हे लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी यस हा रट्ट. अशा प्रत्येक वचन परमेश्वराच्या दृष्टिकोनातून असलेले महत्वाचे ते त्यांनी पाठ केले पाहिजेत. हा पुढं आणि तू ते आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव. आणि घरी बसलेले असताना मार्गाने चालत असताना निसता उठता त्याच विषयी बोलत जा. बाकीच्या गोष्टी नाही करायच्या. बाकीचं घरामध्ये लेकरं बाळ लहानसे मोठे होत असताना दुसऱ्या कसल्याही वायफळ गोष्टी त्यांच्या नजरेस येतील, त्यांच्या मनावर त्याचा परिणाम होईल, अशा गोष्टी नाही केल्या. उदाहरणार्थ बरेच पालक आपल्या लेकरांना तंबाखूची पुढे आणा, जा रे पुढे घेऊन ये, आणि चुनीची पुढे आणायची विसरू नको रे, आहे ना. बरेच लोक बाटली आणायला सांगतात चपटी लेकरांना. बरेच लोक उसने पैसे मागायला लेकरांना पाठवतात. या सर्व हॅबिट्स ज्या आहेत, या सर्व ज्या वाईट गोष्टी आहेत, या त्यांच्यावर लादल्या नाही पाहिजे. कारण लहान लेकरांचा मेंदू हा कोरा असतो, कोरी पाटे. जे तुम्ही त्याच्यावर लिहिणार ते होणार. जशी संगत तशी रंगत असं म्हटलं जातं. हम जिस माहौल में रहते हैं उस माहौल के हम प्रोडक्ट आहे ना. आम्ही चांगल्या कम्युनिटीमध्ये आलो, आमच्या घरामध्ये परमेश्वराचं आध्यात्मिक वातावरण असेल तर आमचे लेकरं देखील कसे होतील, आध्यात्मिक दृष्टिकोनातून समजतील. लोक त्यांना ओळखतील. त्यांचे आयडेंटिफिकेशन कोण आहे. आज लेकरांना कशाने ओळखलं जातं. लेकरांना त्यांच्या आईबापून ओळखलं नाही जात, त्यांच्या संगतीवरून ओळखलं जातं. याची मैत्री कोणाबरोबर आहे. भले ते पाळकाचं जरी पोरगा असेल, ते बिघडलेलं असेल, त्याची संगत आम्हाला चेक करावं लागेल. म्हणून आमच्या लेकराच्या मनावर काय केलं पाहिजे, या चांगल्या गोष्टी बिंबवल्या पाहिजेत, जेणेकरून त्याला पुढे जाऊन पापाचा परिणाम दिसला पाहिजे. पापाचा परिणाम काय? पापाचा परिणाम आम्ही पाहिलंय की यशा 59:2 मध्ये लिहिलंय. यशा 59:2 मध्ये, तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव, तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकामुळे तो तुमचं ऐकत नाही, तुम्हाला दर्शन देत नाही. आमचं पातक हे फार घातक आहे. पातक इज घातक. पातक आमचा घात करतं. घात करणं म्हणजे बघा की ज्याचा उल्लेख परमेश्वराने पवित्र शास्त्रामध्ये योहान 10:10 मध्ये दिलाय बघा. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायचा. यस, चोर येतो तो केवळ चोरी. काय चोरी करेल? आता वचन टाकलंय, आता थोड्या वेळाने काढून घे आणि त्याचं वचन टाकल. मग काहीतरी आठवण मागच्या आठवड्यात ते पण असं दिसेल की ते पण एकदम व्हिज्युअलाइज होईल. रस्त्याने चालली सरूबाई, उदाहरण सांगतो बरं काही तर सरूबाई त्यांना. मग हिला आठवतं सुमनबाईला, मागच्या आठवड्याने माझ्याकडून उसने पैसे घेतले, दिलेच नाही, बरीच काहीतरी बोलली. मी तिच्या आता जाऊन तिच्याकडे बघते, तिचं बेत वचन गेलं कुठं, विड्रॉल झालं. आणि कोण टाकलं साहित्य, आणि मग त्याच्याशी वाद घालायला जाते. ते घरामध्ये पण असंच होतं. किती चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण झालं तर सैतान ते वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करतो. त्याला सडेतोड उत्तर देऊन त्याच्या विरुद्ध परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणजेच आमची आडभिंत जोपर्यंत आहे परमेश्वराच्या आणि आमच्यामध्ये, तोपर्यंत आम्ही रात्रभर बोंबलत बसलो, प्रार्थना केली, गुडघे टेकले, पण आमचं पातक जर आम्हाला दिसलं नाही, आमचं ज्या काही गोष्टी आहेत, घातक गोष्टी ज्या आहेत परमेश्वराच्या दृष्टिकोनातून, वाईट गोष्टी, हे आमचं काय आहे, आडभिंत. ही आडभिंत पाडल्याशिवाय आमच्या पदरात
यश पडणार नाही. म्हणून आम्हाला हे परिणाम दिसले पाहिजेत पापाचे. काय तर तुमचे अपराध तुम्ही तुमचा देव यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहे. तुमच्या पातकामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही आणि तुमचं ऐकत नाही. म्हणून आम्हाला हे पाप लक्षात आलं पाहिजे. आणि पाप आम्हाला भोवतं, पाप भोवतं आम्हाला भोवतो, आमच्या येणाऱ्या पिढीला पण भोवतो. पाप साधं नाहीये. पापला कॅज्युअल समजू नका. पापाला असं एकदम हसण्यावारी नेऊ नका. पापाला दिवस गेला तसा तर पाप गेलं तसं नाही. पाप दिवस निघून जाते पण पाप तसंच राहतं. ते लिहिलं जातं, त्याचा हिशोब ठेवला जातो. त्याच्यासाठी वह्या परमेश्वराने त्याच्या लायब्ररीमध्ये ठेवले. प्रत्येक गुन्ह्याची वही आमची, चांगलं करण्याची वही आहे, सत्कर्म करण्याची वही, जीवनाचं पुस्तक आहे. सगळे पुस्तकं परमेश्वराने लिहून ठेवले. म्हणजे आमचं पाप आम्हाला समजलं, आम्हाला भोवतं ते. बघा गन्ना 32:23 मध्ये दिले, असे न कराल, म्हणजे परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे न कराल, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे न कराल, परमेश्वराने घालून दिलेले विधी न पाळणार, परमेश्वराने लावून दिलेल्या आज्ञा न पाळणार, तर तुमचं पाप पहा. तुम्ही असे न कराल तर पहा तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप कराल, परमेश्वराविरुद्ध पाप कराल आणि तुमचं पाप तुम्हाला होईल. हे नक्की पक्के लक्षात ठेवा. पक्क लक्षात ठेवायचं. पक्क पक्क म्हणजे हे कोणी सांगितलंय? हे कोणी मंत्र्यांनी सांगितलं, कोणी पाळक साहेबांनी नाही सांगितलं, कोणी बिशप साहेबांनी सांगितलं. हे पवित्र शास्त्रामध्ये नमूद केले. पवित्र शास्त्र हे पवित्र आत्म्याच्या माध्यमातून प्रेरित झालेल्या त्याच्या संदेशाच्या माध्यमातून लिहिले. आमेन. पवित्र शास्त्र असं कोणी जैगिक लेखकाने लिहिलेलं नाहीये. म्हणून पवित्र शास्त्र हे जगामध्ये सर्वात पवित्र मानलं गेलेलं हे एकमेव पवित्र शास्त्र की ज्याच्यामध्ये वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, तुम्ही कसे आहात, तुम्ही कसे होणार आणि तुम्ही कुठे जाणार आणि कशा प्रकारे जाणार, तुमचं काय होणार, चांगलं होणार का वाईट होणार, या सर्व गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये लिहून. आणि त्याच पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलंय की पाप आम्हाला भोवतं. गन्ना 32 आणि 23 मध्ये असं म्हटलंय, असे न कराल तर पहा तुम्ही परमेश्वराच्या विरुद्ध पाप कराल आणि तुमचे पाप तुम्हाला भोवेल. हे पक्क लक्षात ठेवायला पाहिजे. हे आम्हाला परमेश्वराने दिले. आणि पाप आमचं हित रोखतं. हित म्हणजे काय? आम्ही ह्या जगामध्ये जगतो. हे जग म्हणजे आम्हाला काही दिवसासाठी आम्ही पाहुणेत. वी आर अ गेस्ट. या पृथ्वी तलावर आम्ही पाहुणेत आहे ना. पण आमचं खरं जे जीवन आहे, आमचं खरं हित आहे ते सार्वकालिक जीवन आहे. आणि ते सार्वकालिक जीवन हे पाप रोखतं. काय म्हटलंय की तुमच्या दुष्कर्मांनी हे फिरवले आहेत. आमचे दुष्कर्म, आता दुष्कर्म आम्ही पाहिले पाहिजेत. काय 5-10 मिनिटं आहेत अजून ना. दुष्कर्मांनी, हे दुष्कर्म आम्ही पाहिले पाहिजे. काय दुष्कर्म आहेत बघा. याचा पहिले 2 तिमोथी 3 अध्याय आणि 1 ते 5 वचन पहा. आता हे मंडळीमध्ये शिरलेलं दुष्कर्म, कुटुंबामध्ये शिरलेलं दुष्कर्म. 2 तिमोथी 3 अध्याय 1 ते 5 वचन. आमचे दुष्कर्मांनी हे फिरवले आहेत. तुमच्या पातकांनी तुमचं हित रोखून धरले. स्वर्गात जायचं रोखून धरलंय. कशामुळे बघा. 2 तिमोथी 3 अध्याय 1 ते 5 वचन. शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई बापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतता द्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूर गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुख विलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून त्याचे सामर्थ्य नाकारणारी, अशी ती होती. त्यांच्यापासूनही दूर राहा. त्यांच्यापासून दूर राहा. हे झालं ना रेकॉर्ड त्याच्यात. हो, यस. हे दुष्कर्म आहे. आणि हे सध्याच्या काळामध्ये शेवटल्या काळी येऊन ठेपलेले संकट येते. हा शेवटला काळ आहे. या शेवटल्या काळामध्ये आम्ही जगत असताना आम्ही आतापर्यंत जे पाप करत आलो, आता पेटीत जायची वेळ आली तरी पाप करायचं. निदान आम्हाला या जगामध्ये आम्ही जगतोय हे आम्हाला समजतंय की आम्हाला आता मारायचंय आहे ना. आम्ही मरणार आहे. कोण असं आलंय का मरणारच नाही असं म्हणणारं कोण आहे का? बघा त्याचा उल्लेख आम्ही काल केला होता की उपदेशक याचा 9:5 मध्ये
आणि उपदेशक 8:8 मध्ये त्याचा फार सुंदर उल्लेख केला. उपदेशक 8:8 वाचा आधी. उपदेशक 8:8. 8:8 हा. प्राणावर कोणा मनुष्याची अशी सत्ता नसते प्राणावर कोणा मनुष्याची असं सत्ता नसते की तो त्याला जाऊ देणार नाही. हा. मरण दिवस कोणाच्या स्वाधीन नाही. मरण दिवस कोणाच्या स्वाधीन नाही. हा संग्राम कोणाला सुटणार नाही. दुष्कर्म त्याचा काय बचाव करणार नाही. आमच्याकडे किती संपत्ती असली, किती घोडेदोडे असले, किती मोठं सैन्य असलं, आमच्या अवतीभोवती आम्ही सिक्युरिटी गार्ड ठेवले, बाउन्सर ठेवले, काचेच्या ह्याच्यामध्ये राहिलो, पण मरण दिवस आम्हाला, म्हणून आम्हाला हे समजलं पाहिजे की आमचं आयुष्य या भूतलावर कसलं आहे, टेम्पररी आहे, नाही का. आमचं आयुष्य 70 वर्ष शक्ती असेल तर 80 वर्ष तरी त्याचा डामडोल कष्टमय व दुःखमय आहे. ते लवकर सरताना आम्ही निघून जातो. मग जातो तो पुढे जातो हे आम्हाला लक्षात पाहिजे. आमचं शेवट, आमचं अल्टिमेट, आमचं डेस्टिनेशन हे परमेश्वराचं सार्वकालिक जीवन हे पाहिजे. म्हणून आम्हाला पापाच्या संदर्भामध्ये असलेलं जे काही वाईट स्वरूप आहे, त्याचे दुर्गुण आहेत, त्याचे दुष्परिणाम आहेत, हे आज आम्हाला या ठिकाणी समजलं पाहिजे. पाप आम्हाला गुलाम करतं. काय करतं? आमच्या दुष्कर्मांनी तर आम्हाला आमचं हित तर रोखतं, पण ते पाप आमच्यावर आम्हाला गुलाम करतं. गुलाम म्हणजे त्याचे दास. पाप म्हणतं उठ, आम्ही उठतो. पाप म्हणतं हे करतो. पाप आम्हाला देवापासून, चर्चमधून काही लोक उठून जातात तंबाखू खायला. जातात का नाही? तलब आली की. माझं स्वतःचं उदाहरण आहे. मी उठून गेलो होतो. सैतान आमच्यावर राज्य करतो. पाप म्हणजे सैतान. पाप आमच्यावर काय करतं? गुलाम करतं. गुलाम. तुम्ही पापाचे गुलाम होता तरी ज्या प्रकारच्या शिकवणीच्या पदरी तुम्हाला बांधले, तिचे पालन तुम्ही मनापासून केले पाहिजे. हे परमेश्वराचं वचन आम्ही मनापासून, कॉन्शियसली आम्ही मनापासून केलं पाहिजे. आणि पाप माणसावर सत्ता चालवतो. सत्ता माहिती आहे सत्ता कशाला म्हणते? सत्ता त्याच्या सत्तेखालीच ना आम्ही आता. आज कोणाची सत्ता चालू आहे? सैतानाची सत्ता चालू आहे. त्याचं उदाहरण परमेश्वर आम्हाला दिलंय जागृत राहण्यासाठी. एफिसकरास पत्र 6 अध्याय 12 वचन. कारण आमचे झगडणे रक्तमांसाबरोबर नसून सत्ताबरोबर, अधिकाराबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाचा अधिपती, आकाशातील दुरात्म्याबरोबर आहे. आहे का नाही? बरोबर. आणि पाप आमचं शेवटपर्यंत काय करतो? पिच्छा पुरवतं. पाप आमच्यावर सत्ता तर गाजवतोच, पण पाप आमच्यावर शेवटपर्यंत पिच्छा पुरवतं. तुम्ही चर्चमधून या, तुम्ही गाणे गाऊन या, तुम्ही चांगल्या संगतीमधून या, तुम्ही स्वतः उपदेश करून या, तुम्ही प्रबोधन घेऊन या, पण पाप तुमच्या बरोबर सारखं चालतं. शेवटपर्यंत ते काय करतो? आमचा पिच्छा पुरवतो. म्हणून आम्हाला पापाची ओळख झाली पाहिजे. बघा, लूका वर्तमान याचा 17 अध्याय 32 वचन एक आठवण दिली आम्हाला त्या ठिकाणी. लूक 17:32. लोटाच्या बायकोची आठवण करा. बस, लोटाच्या बायकोची आठवण करा. का बरं? कशातून काढलं होतं लोटाला आणि त्याच्या बायकोला, त्याच्या 2 मुलीला? कुठून काढलं होतं? अतिशय घाणेरड्या स्थितीमधून काढलं. सदम आणि गमोऱ्यामधून. याच्या ठिकाणी पापाचा कळस झाला होता. आणि ते पापाचे भयानक इतकी भयंकर होती की ती परमेश्वराला सहन झाली नाही. पण लोट हा परमेश्वराचा निवडलेला, त्याचं कुटुंब निवडलेलं. म्हणून आमचं कुटुंब परमेश्वराच्या सानिध्यामध्ये निवडलेलं पाहिजे. आणि निवडलेलं असताना आम्ही शेवटपर्यंत त्याच्या सानिध्यात पाहिजे, आहे ना. की आणि दूताच्या मातून काय सांगितलं? लोटाला, त्याच्या बायकोला, त्याच्या मुलीला काय सांगितलं? पुढं पाहायचं. काय सांगितलं? मागं वळून पाहायचं नाही. कितीतरी किलोमीटर पुढे गेली असेल बिचारी ती, पण तिच्या मनामध्ये आलंच माझं घर उघडं असेल, माझं मंगळसूत्र तिथंच अडकलं आंघोळ करताना. आता ते कोण घेईल? बकरी तर मोकळीच आहे, टोपला तर उघडच आहे. विशेष म्हणजे माझ्या जावायचं काय झालं असेल, असं सैतानाने तिच्या डोक्यामध्ये काहूर घातला. आणि तिने साहजिक मागं वळून पाहिले. म्हणजे काय केलं? देवाची आज्ञा मोडणं. देवाची आज्ञा मोडणं म्हणजे
पाप करणं आणि शेवट होण्यात पाप पिछे पुरवतो. मग आता ती काय झाली, मिठाचा खांब झाली. पण आता हे तिघं तर चाललेत ना पुढं. मग लोटाला परमेश्वराने काय सांगितलं होतं, पुढं जायला सांगितलं होतं, डोंगरावर जायला सांगितलं. डोंगरावर का सांगितलं, की डोंगरावर वसलेलं शहर हे लपत नाही, ते चारी बाजूनी दिसतं आणि देवा लावून कोणी मापाखाली ठेवत नाही. पण लोट कुठे गेला, गुहेत गेला. गुहेत काय असतो, अंधार. आणि अंधारामध्ये तिथं काय झालं, कौटुंबिक जार कर्म झालं. त्याच्या मुलीने त्याच्याबरोबर जार कर्म केलं. पाप शेवटपर्यंत इच्छा पुरवतो. म्हणून सतर्क राहायला पाहिजे. बेहवर आमच्यामध्ये ती जागरूकता आमच्यामध्ये राहिली पाहिजे. म्हणून पेत्र 1:5-8 मध्ये दिलंय पावलाने की जागे राहा, सावध राहा, कारण तुमचा शत्रू सैताना गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावं हे शोधत फिरत आहे. हे परमेश्वराचं जिवंत वचन आहे. हे जिवंत वचन ज्यावेळेस आम्ही नाकारतो, याला एकदम सिंपल समज आहे. आला असं कोणतरी बऱ्याच चर्चमध्ये जातात मोठमोठे लोक बिचारे, संदेश देते, जीवापाड संदेश देतात आणि काही काही लोकांच्या डोक्यावरून जातात ते. काही ठिकाणी तर असे नियम लावले 35 मिनिटाच्या पुढेच नाही. 35 मिनिटानंतर पुढे काय करतो, हा मटणाच्या दुकानात जाऊन लाईनीत उभा राहतो. पेट्रोल पंपावर पण लोक घाई करतात, पेट्रोल भरतात आणि पुढे जाऊन 10 मिनिटं गप्पा मारीत बसतात. काय अवस्था ही अवस्था कोण करते, ही अवस्था सैतान करतो. सैतान आमचे डोळे लिपतो, आमचं अंतःकरण लिपतो. परमेश्वराचं वचन याच्याकडे जायलाच नाही पाहिजे, याला इथून उठवलंच पाहिजे. आणि असे सैतानी वृत्तीचे लोक पण मंडळीमध्ये ते पेरलेले आहेत, सैतानाने पाठवलेले आहेत ते. म्हणून भक्तिमान लोकांना परीक्षेतून कसे सोडावे आणि अनितिमान लोकांना या जगामध्ये काय म्हणते दुःख सहन करून न्यायाच्या दिवसापर्यंत कसं राखून ठेवायचे परमेश्वराला समजतं. बाहेर पडतात, त्यांना सहन होत नाही ते. म्हणून या ठिकाणी आम्हाला या गोष्टी पाहिल्या पाहिजेत की तुमचा प्रकाश लोकांपुढं असा पडू द्या की तुमचे सत्कर्म पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव. म्हणून परमेश्वर आम्हाला सांगतो की पाप माणसावर सत्ता चालवतो. ही सत्ता आमच्यावर चालून नाही घेतली पाहिजे. आणि 3 वचन आहेत शेवटला, आपण लवकर घेऊ. पाप मनुष्यावर राज्य करतं, राज्य बसला पाहिजे, उठला पाहिजे, सगळे नियम त्याच्यावर लादले जातात. यास्तव तुम्ही आपल्या रोमकरासपत्र 6:12 यास्तव तुम्ही आपल्या शरीर वासनाच्या आधी न व्हावे, म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये. आमचं शरीर हे मर्त्य आहे. शरीर काय आहे, मर्त्य. याचा उल्लेख परमेश्वराने उपदेशक 12:7 मध्ये केलाय. पहा 12:7 पहा. तेव्हा माती पूर्वतच मातीच मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा त्याचकडे परत जाईल. देवाने दिलेलाच असेल तर, तो देवाने दिलेला आत्मा या भूतलावर त्यांनी चांगले केला असेल तरच. लोक इथं गैरसमज करतात. हे नाही, देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे जाईल ज्याने जो त्याच्यासाठी कार्य करतं तोच. आणि आमच्या पापाचं गाठोडं बांधलं जातं. गाठोडं माहिती आहे ना, पूर्वीच्या काळी नदीला जातात लोक गठोडं भरून धुवायला, तसं पण आमच्या पापाचं गठोडं बांधलं जातं. बघा त्याचा उल्लेख होशे 13:12 मध्ये केलाय. एफ्राईमच्या अधर्माचे गाठोडे बांधून ठेवले आहे, त्याचे पाप जमवून ठेवले. आमचं पाप जमवून ठेवलं जातं. असं दृष्टिकोन करूच नका, गैरसमज करूच नका की आम्ही आता लय शुद्ध आहेत, आम्ही प्रबोधन घेतलं, आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये पश्चाताप झाल्याशिवाय आणि चांगले कर्म केल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश. आमचं पापाचं गाठोडं बांधून ठेव. आणि पापाचं गाठोडं कधी कधी उचलून घेऊन जावं लागतं. चल उठ, उचल तुझं गाठोडं, तू निघ, असं पण होतं. हे प्रकार आम्हाला समजले पाहिजेत की इर्मया 10:17 मध्ये असं म्हटलंय, हे वेळात सापडलेले तू आपले गाठोडे गुंडाळून या भूमीवरून निघ, संपला तुझा कार्यक्रम. आणि शेवटलं वचन नीतिसूत्र 13:6 मध्ये असं म्हटलंय की नीतिमत्ता सात्विक मार्गाने चालणाऱ्याचे रक्षण करते, दुष्टता पातक्यास उताना पाडते. फार महत्वाचं वचन आहे. दुष्टता पातक्यास उताना पडणे म्हणजे चित्त होणे म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये जगत असताना आध्यात्मिक लढाई जी आहे त्या लढाईमध्ये जो हारतो तो
उताना पडतो. जसा गल्लात उताना पडला, जसं दाविदाने त्याचा कपाळ मोक्ष केला आणि त्याचं शिर कापण्यात आलं. एवढा मोठा खट्टा माणूस असताना पापात त्याला गर्व आला. पाप म्हणजे गर्व, पाप म्हणजे अभिमान. आणि एक शेवटलं वचन वाचून आपण बंद करा. इर्मया 9:23. परमेश्वर म्हणतो ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये. बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. पुढे अजून एक शब्द आहे सुंदर. बाळगायचा असला तर मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय चालवणारा परमेश्वर. धर्म आणि न्याय चालवणारा आमचा परमेश्वर, त्याचा बाळगावा. याची जाणीव आहे, ओळख आहे, याविषयी बाळगावा. याची विश्वास नाही तो संतोष आहे असे परमेश्वरात संतोष आमच्याबद्दल ज्यावेळेस निघून जातो त्यावेळेस आम्ही उताने पडतो, चित्त होतं. आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही हारतो. काय म्हणतात, लॉस. वी लॉस आवर स्पिरिच्युअल लाईफ सो दॅट आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, परमेश्वराच्या अस्तित्वामध्ये राहून पापाला दूर ठेवलं पाहिजे, पापापासून दूर राहिलं पाहिजे आणि पापाचा आम्ही काय केलं पाहिजे, त्याग केला पाहिजे, अवॉइड केलं पाहिजे त्याला. म्हणून परमेश्वर आम्हाला या गोष्टी दाखवतो. पुन्हा एक वार मी आपणा सर्वांचे आभार मानतो आणि या सुंदर संधीबद्दल मी मनापासून परमेश्वराचे देखील आभार मानतो. थँक्यू. गॉड ब्लेस यू.